18 अध्यायामध्ये जे गुण आहेत आणि प्रत्येक जीवात्म्याला बुद्धीला गुणाच्या पलीकडे जायचंय आणि तिथं सुखरूप व्हायचंय. हा वेदांत आहे. हे रहस्य आहे, गुप्त रहस्य. यामध्ये बुद्धीला जेव्हा हे कळतं की मी देह नाही आणि मी जड नाही, जड मी नाही आणि देह मी नाही, देह जड आहे, मग मी कोण आहे? मग मी गुणात का राहायचं आणि गुणाचा संबंध करून त्या गुणाने तो भडका का करून घ्यायचा? गुण हे विस्तवासारखे पळतात, अग्नीसारखे भासतात. मग अग्नी आहे म्हणून आपण बाजूला जातो, तर गुण म्हणून बाजूला का जात नाही? हा प्रश्न आहे तुमच्याशी. अग्नी आहे, आपण हात लावत नाही, मग गुण आहे तर बुद्धी त्याला का सोडत नाही? कळायला का प्रश्न? हो मावशी. वृत्तीचा आणि गुणाचा एकदम तादात्म्य संबंध आहे. वृत्तीमध्ये गुण हा एक जन्मात नाही, लाखो जन्मात, कोटी जन्मात गुणाचा आणि वृत्तीचा मनाचा संबंध आहे. मग त्या गुणामुळे भगवंताचा संबंध संपलेला आहे. मग गुण हे भाजून टाकतात आणि स्वर्ग नरकाकडे नेतात आणि गुणातीतता ही भगवान बुद्धीला ईश्वर माहिती देते, ब्रह्मस्वरूपता देते. मग गुणाला सोडल्यानंतर ब्रह्मभाव जागा होतो आणि गुणात गेल्यानंतर देहभाव जिवंत राहतो आणि देहभाव हा नरकाला नेतो आणि गुणाच्या पलीकडे परमात्मा असतो, तो ब्राह्मी स्थिती तुम्हाला प्रगट करून देतो. मग ज्ञानेश्वरी काय सांगते? ओवी पाठ केलं म्हणून ज्ञानेश्वरी कळाली नाही किंवा ज्ञानेश्वरीचं पारायण केलं म्हणजे हातात मोक्ष आला नाही. पण हा जो गुणाबद्दलचा माऊलीने सांगितलेला प्रादुर्भाव की गुण तुम्हाला असे करतात, गुण तुम्हाला क्रोधात नेतात, गुण तुम्हाला तमगुण हे तुम्हाला पाप करायला लावतात, रजोगुण ही वासना उत्पन्न होती, विषय भोगायला तयार होतो आणि पाप पुण्य हे सगळं विसरून जातं आणि चंचल वृत्ती होती, भगवंतापासून दूर जाती आणि बुद्धी भ्रष्ट होती, कुणाचं पण खाती, काहीही करती. आणि सत्व पण वृत्ती सत्ववृद्धिंगत आहे, चांगलं आहे, पण ते सुद्धा गुण आहे, तो पण जावा लागतो शेवटी. मग गुणाला सोडण्याचं माध्यम हे 18 अध्याय आहे आणि गुणाच्या पलीकडे जाणं हा परमात्मा आहे आणि परमात्म्यात बुद्धीने विराजमान होणं हा मोक्ष आहे आणि गुणातीतही भोगणं हे सुखरूपता आहे. आणि तसं मग बुद्धी तसं अधिकार करणं, तसं त्याचं विवेचन त्याचं तिला कळालं तर ते आचरण तसं करते बुद्धी. मग ज्ञानेश्वरी काय तर हे देते तुम्हाला. खरे मग खूपच सुंदर. गुणाला कसं टाकायचं हे इथंच कळतं फक्त. 18 मध्ये भगवंतानं त्यांचं मनोगत काय, 18 अध्यायाचं फळ काय, 18 अध्यायाची सिद्धी म्हणजे काय, असे नाना प्रश्न उद्भवत होतात. अंतःकरणामध्ये भगवंत बोलतो आणि आपल्याला पदरात ज्ञान देतो, आपलं अज्ञान हिरावून घेतो आणि बुद्धीला ब्रह्मत्व पदावर नेऊन त्या जीवाशिवाचे मिलन झाल्याशिवाय राहत नाही. हा कळसाध्याय आहे. यामध्ये बुद्धीनं झेप घ्यावी आणि या जडाला सोडून त्यांना जीवनमुक्त होण्याची आस ठेवावी. मोक्षाची कास पाहिजे आणि सुखाची आस पाहिजे आणि साधूच्या काय देवास कुणाची तर ध्यास पण पाहिजे की मी कोण आहे मला माहित नाही आणि साधूची संगती पाहिजे हा ध्यास आहे. साधूचा बोध आपण पकडावा हा ध्यास आहे आणि साधूचा अधिकार मला यावा हा ध्यास आहे. साधू ज्या स्थितीत राहतात ते पण त्या स्थितीत मी जावं हा ध्यास आहे आणि ध्यासामध्ये तो पास होतो आणि ध्यास नसला तर नापास. हा अध्यात्मशास्त्र हे बुद्धीला उच्च स्तरावर नेतं, मनाला प्रगल्भ करतं, आनंदाची प्राप्ती करून देतं आणि त्या ठिकाणी स्वानंद प्रगट होतो आणि त्या
त्या स्वानंदामध्ये मन तल्लीन होऊन संपून जातं. तो आनंद म्हणजे नात्याचा नाही, देहाचा नाही, धनाचा नाही, न संततीचा नाही, न संपत्तीचा नाही, न घराचा नाही, न सोन्याचा नाही, न प्रॉपर्टीचा नाही. तो आनंद स्वचा आहे आणि स्वला आहे, त्याला म्हणतात स्वानंद. तो संपत नाही, तो पैशाने मिळत नाही, तो अज्ञानी लोकांना कळत नाही, आणि तो विश्व आहे, हृदयात पडत नाही. ओळीच्या माध्यमातून अंतःकरणामध्ये आत्मभाव जागा होण्यासाठी साधूच्या संगतीमध्ये महावाक्याची अनुभूती घेतल्यानंतर अज्ञानाचा जेव्हा निराश होतो, ब्रह्मभाव प्रगट होतो, जीवात्मा शिवामध्ये एकरूप होतो आणि मी कोण हाचा हा भाव जागा होतो, मी देह नाही हा, हे संस्कार बंद होतात आणि अज्ञान उधळून भस्म होत, मन पाक होतो आणि स्वचा अनुभव सतत सतत येतो आणि सतत धारा सोहमची राहती, ममत्व थांबतं. त्या ठिकाणी स्वराज्य भोगता येतं आपल्याला. आणि तोच महात्मा असतो की जो स्वतःला ओळखतो आणि स्वतःच्या अवधीच रमतो आणि तो जगाला सोडून जगतो. दृश्याला सोडतो, तो दृश्याचा वाद करतो आणि दृश्यामध्ये असलेला हा देह, जगत, वासना, वृत्ती, विकार, मोह, गुन्हा, हे सगळ्याचा वाद त्याच्यासोबतच होतो. म्हणून दृश्यामध्ये राहायचं का द्रष्टत्व व्हायचं, द्रष्टा व्हायचं का साक्षी बनायचं, हे त्याचं त्यांना ठरवायचं. संसार करता करता आपलं जीवन सुधारायचं. अध्यात्माकडे आलो आपण, साधक झालो आपण, सिद्ध दशेला जायचं आणि स्वरूपाला पाहायचं. साधक हा सिद्ध दशेला जातो, साधना ज्ञानाची घेतो आणि स्वरूपाला जाणण्यासाठी श्वास वेचतो. तो आपल्या जगात खास असतो, त्रिलोकात महान असतो. तो मृत्यू लोकात नाही, तिन्ही लोकात त्याच्यासारखा महान गुण नाही. जो सिद्धीसाठी आपले श्वास वेचतो, आपला अनुभव भोगण्यासाठी तगमग करतो आणि आत्मचिंतनासाठीच तो जगतो आणि वेदाला बघतो आणि स्वरूपाला जाणतो. जगत भाव बंद होतो आणि जाणीव बाकीची थांबती. एकच जाणीव तयार होती, ती जाणीव परमात्म्याची असते आणि ती सतत असते. त्याच्या जाणीवेतून तो बाहेर येत नाही, तो जीवनमुक्त देतात. आत्मचिंतनाचा पाऊस टाकतात, तुम्हाला वैभव देतात, घरातलं बिया आणि स्वतःच संसार बी नीट करतात आणि परमार्थ पण सुंदर बनवून देतात. साधूची भेट म्हणजे साधी नाही, अध्यात्माकडे येणं सहज नाही, मी कोण कळणं शक्य नाही. जेव्हा मी कोण कळतं तर देहभाव बंदच होतो. मी कोण कळतं देहभाव जळतो, आत्मभाव प्रगटतो आणि जगताचा बाध होऊन त्या ईश्वराशी जीवात्मा तदाकार होतो. झालेला व्यवहार बाधित होतो आणि बोधाचा विष्कार सतत राहतो. सुखाचा अनुभव कदा न कदा येतो, तो आपल्या सुखात रममान होतो. त्याला वृत्तीचं भान नाही, देहाची जाण नाही, जगाचं ज्ञान नाही, विषयाचा ताण नाही, पैशाचे ज्ञान नाही, काही नाही. तेव्हा तो त्याच्यापाशी असतो आणि हे सगळा पसारा असतो तेव्हा तो निघून जातो. जवळ येतच नाही परमात्मा, कारण मन घाणीनं भरलेले जगताच्या भौतिक सुखाच्या. म्हणून ही घाण बंद व्हावी, मनाचा ताण जावा, कुणाचा मान घेण्याची अपेक्षा नसावी. कशाला ते ताण मान गाण काय नको. मनाला ताण बी घ्यायचं नाही कुणाकडनं. देणार समोर तोंडावर बोलतात भडा 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 भडा, लहान नाही मोठं नाही, काय बोलावचं भान नाही, कुणाचं हृदय दुखलं त्याचं देणं घेणं नाही. मग त्यांचे पापाचे गटडे भरतात आणि जेव्हा गट्टा भरतो तर त्याची लाठीचा आवाज येत नाही, पण लाठी पडते. म्हणून कुणाचा ताण घ्यायचा नाही. भगवंताला कळतं, त्याला म्हणायचं भगवंता तू ताकद दे बाबा सहन करण्याची. भगवंता तुला तुझ्याकडे यायचंय, हातात हात दे. भगवंता तू माझ्या जवळ आहेस तर मला जवळ घे. भगवंता या शब्दातून, क्रोधातून, मोहातून, भेदातून, विषयातून, या जगातून भिन्न करशील ना मला,
तुझ्याशी अभिन्न व्हायचंय मला. सतत आत्मसात भोगायचंय, ध्येय पदावरून निघायचंय, कामक्रोधाला संपवायचंय आणि तुझ्यासोबत जगायचंय, तुझ्या रंगात रंगायचंय, तुझ्या रंगात थांबायचंय. तो रंग म्हणजे आत्मरंग आहे. तो रंग म्हणजे सच्चित पदाचा अंग आहे. तो रंग म्हणजे एक सचित आनंदाचं एक स्वच्छ अंगण आहे हृदयातलं. त्या ठिकाणी तुझ्यासोबत बुद्धी खेळ खेळती, सुखाचा खेळ खेळती. तू त्या हृदयाच्या अंगणात येतोस, प्रगट होतोस आणि जीवात्म्यासोबत नांदतोस. तू जीवात्म्याला कधीच दुःख होऊ देत नाहीस. तू त्याच्यासोबत असतोस आणि मी तुझ्यासोबत राहतो. दोघाचा स्वानंद एकत्र येतो. दोघं एकाच पदावर राहतात. तशी स्थिती दे मला देवा. या संसाराच्या गाडीत नको, देहाचं तर भान मुळीच नको, विषयाची जाण मला कधीच नको. एक क्षण पण देहभाव जिवंत ठेवू नको. एक तीळ मात्र विषयाची जाणीव होऊ देऊ नको आणि मी देह असा अनुभव येऊ देऊ नको आणि जगत खरं आहे असं बुद्धीला कळू देऊ नकोस. जगत भाव बंद कर, विकार समाप्त कर, आकार बुद्धीतून भिन्न कर, निराकाराला प्रगट कर. देवा तू माझ्या सोबत आहेस, तो आनंद मला भोगू दे. तू भिन्न नाहीस असं मला कळू दे. भिन्न भाव संपू दे, अभिन्न भाव मला भोगू दे. तिथं आनंद पदावर मला येऊ दे. देहपद माझं जाऊ दे. जडातून मला बाजूला घे, तुझ्यासोबत एक होऊ दे. आत्मरंगात मला रंगू दे, तुझं भान मला येऊ दे. जगाची जाण माझी जाऊ दे, वृत्ती तुझ्या समर्पित होऊ दे. परमात्मलिंगा समर्पवया जोगा परमात्मलिंगा. पांडुरंग हरी वासुदेव. परार्थ हाच आहे. परम म्हणजे श्रेष्ठ, परम म्हणजे परमात्मा, परम म्हणजे सुख, परम म्हणजे एक, परम म्हणजे अनादिकालापासून असलेला कणात कणात अनुरेण मुदी रामाचं खरं रूप. तो परम जो प्रगट झाला तो राम. अप्रगट आहे ते स्वरूप आहे त्याचं, आणि ते परम आहे, ते श्रेष्ठ आहे, ते धाम आहे, तर धाम आहे ते मी आहे. ही यात्रा आहे, हे धाम आहे, हा मोक्ष आहे, ही जत्रा आहे. बाकी देणे घेणं आहे आम्हाला. आम्हाला हा धाम माहितीये, तुम्हाला ते धाम माहितीये. मरा तिकडं. पण हे न जाणल्यावर ते धाम मुक्त करीत नाही. लिहून ठेवायचं, लिहून ठेवायचं बॉन्डवर. जर चूक म्हणलं कोणी तर पाठ बंद होईल क्षणी, त्याचा क्षण लिहून ठेवायचं. कारण जर एखाद्या ओळखलं नाही तर बाकीच्या ओळखीत काही खरं नाही असं भगवंतानं सांगून ठेवलंय. जर मला ओळखलं नाही तर त्याच्या जीवनाला, परमार्थाला, पुण्याला काहीच अर्थ नाही. आम्हाला उंच बोलता येत नाही, ते विजय मातीत वाटत. न काय केल्यापेक्षा बरं. वासरात लंगडी गाय शाय, लंगड ती पण गाय आहे ना, दूध देत नाही, वांज आहे ना. पण लंगडी गाय आहे ना मोठी. लंगडी आहे, वांज आहे, लेकरू नाही, दूध देत नाही, काहीच नाही त्याचा उपयोग. पण गाय नमस्कार करायला, निवेद खाऊ. त्याला ओळखलं नाही तर बाकीचं काय करायचं? काय करायचं? काहीच फायदा नाही माऊली. तर त्यालाच ओळखायचं. पुन्हा अज्ञान तसंच कायम राहील. पुन्हा जन्म मरण समोर येईल. पुन्हा गर्भवयातना सुरू होतील. नरक स्वर्ग तुमच्या माग लागल. म्हणून माझी ओळख करून द्या. आमच्या गुरुजींना कधीच वारी सोडली नाही, कुठं धामाला पळाली नाही, साधकाला सोडले नाही, मठातून बाहेर निघाले नाही, आत्मचिंतन थांबले नाही, अज्ञान कुणाचं ठेवलं नाही, ज्ञाना वाचून बोलले नाही आणि बहिरंगामध्ये कुजले नाही, कथाभाग शिवला नाही, वेदांत सुटला नाही. म्हणून वेदांत केसरी पदवी भेटली. भरकटीत काही बी आड तिथं. आता हे लावायचं, लावा काय लावायचं ते. पण चंडाळा वेदांत सांग की रे, नाही का तुझ्या अवकात, मग जागरी जागरला. आता ताकद वावडा तुमच्या.
खरंय माऊली. आपला अधिकार वाढावा. माती काय मंगलमय व्हावे आणि त्या दिवसातून त्या कालातून काही ना बुद्धीला उच्च गती मिळाली. आपण राहिलो तर काही त्याचा सुवर्ण काळ बनावा. मोठे मोठे ग्रंथ लागावे, वेदांत कळावा, अभ्यास व्हावा, वैराग्य प्राप्त व्हावं आणि आपल्या बुद्धीचा स्तर वाढावा. काय झोपायचं झोपा. तर आपण काय केलं, काय कळालं, काय नाही कळालं याचं नियोजन करा ना. किती पैसा आहे, किती सोनं आहे, आता कुणाला द्यायचं, पोरीला द्यायचं का नातीला द्यायचं का गावाला न्यायचं का पुरून ठेवायचं, काय कर हे सगळं अभ्यास असतो तुम्हाला. असं की नाही हवं, कोणत्या ग्रंथातलं काय घ्यावं, अभ्यास करावा, सतत चिंतन करावं क्षेत्रात. आणि मग तुम्ही काय ऐकलं सांगा म्हणलं थोबड बी आलत नाही. पाऊस तर म्हणतात एकनाची या पारा, वेगळे ही जोविरा, सूत्रधरी व्यापारा साभिलाषा आणि कल्पांतीच्या पारा, वेगळे ही जोविरा, सूत्रधरी व्यापारा साभिलाषा. बघा ऐका, कल्पांताच्या पुढे फलाच्या आशा धरून, हो का, कल्पांतीच्या पारा पुढं वेगळे हे जोविरा, सूत्रधरी व्यापारा साभिलाषा. व्यापारा म्हणजे केलेलं कर्म, त्याच्या फळाच्या अभिलाषा धरून तो कर्म करतो. व्यापारा म्हणजे व्यवहार. मग कोणतं सूत्र? सूत्रधरी व्यापारा साभिलाषा. सूत्रधरी व्यापारा म्हणजे मी हे कर्म करायला मला हे मिळालं पाहिजे, ह्याला म्हणायचं सूत्रधरी व्यापारा साभिलाषा. मी जे कर्म करायलो हे आता मला हे मिळालं पाहिजे असं तो कर्म करतो. संकल्प बनत असतो आणि भगवंताला ते द्यावं लागतं. चला, अगा जगा ही परोती शुचावा हे पैचित्ती, करिता विषयी हाती तृणही न लगे. बघा, आगा जगा ही परोती शुचावा हे पैचित्ती. शुचा म्हणजे चिंता. इतकी चिंता करतो की जगाच्या पलीकडे त्याला पाहिजे असतं. काही जगात तर पाहिजेच, पण त्याच्या पुढचं त्याला पाहिजे आणि त्याची चिंता करतो. शुचावा हे चित्ती. बर, करिता विषी हाती तृणही न लागे. बघा, त्याच्या हाताला तृण म्हणजे गवताचे काडी बी लागत नाही त्याच्या हाताला. तृणही न लागे. आता कसं लागत नाही खाली बघू. आता चला, ऐसा जो लोकातू. बघा, पाप पुंज मूर्तो. असं लोकांमध्ये कर्म करणारा, देवाला असं भेट मागणारा. पाप पुंज म्हणजे पापाचा, पुंज म्हणजे गट्टा, पापाचा खूप साठा. पाप पुंजू ऐसा. ऐका, नीट ऐका. ऐसा जो लोका आत पाप पुंजू मूर्तू, देखसी तो अव्याहतो तामसू करता. अव्याहत काम्य कर्म करत राहतो. जगातलंही मागतो, जगाच्या पुढचंही मागतो, अव्याहत काम्यच कर्म करतो. तो पापाची मूर्ती आहे. तमगुणी करताय, तामस करताय तो. या चार भिंतीच्या संतती संपत्ती माय बायको लेकर त्यांच्यासाठी जगतो आणि त्याच्यासाठी काम्य करून त्या घराला संपत्ती आणून देतो, पोराला देतो, त्याच्या सुनाला वाटतो, बायकोला वाटतो आणि स्वतःपाशी काय खापर राहते. खापर कळत नाही. एक सांगतो तुम्हाला, आयुष्यापर्यंत पोट्टा आणि त्याला जर एका 2 ते 4 हात केले त्याला हकलून द्या. कर्मर म्हणतो. आता काही मधी पडू नये त्याच्या. उपाशी राहा, खा, मातीच जा. मला परमार्थ करायचा, मला मुक्तीच्या घरात जायचंय, माझं थोडंफार धन मला ब्राह्मणाला, साधूला, गरीबाला, संताला, पंक्तीला मला द्यायचं, धर्माला. आता माझी कमाई मला. पण कुठं लाज असते माय बापाला. लाता बुक्क्या खायचं आणि तिथंच राहायचं. त्याचं बी त्याला ना आमचं बी त्याला करता. तो कसा तामस करतात. ठीक आहे. आता पुढे, एवं कर्म करता ज्ञान यातिही चेत त्रिधा चिन्ह,
दाविले तुझं सुजन चक्रवर्ती कर्म करता. हे तुला दाखवलं मी. ते बोल वाचते, ऐका जरा. कर्म करता ज्ञान, तुला 3 सांगितलं मी. काय काय सांगितलं अर्जुना? कर्म सांगितलं, कोणतं कोणतं? 3 गुणाचे 3 कर्म सांगितले. त्या कर्माचे कर्ता सांगितले आणि त्या कर्माचं कसं ज्ञान आहे, त्या कर्मातून बाहेर निघाल्यावर कसं माझं ज्ञान प्राप्त होतं ते पण सांगितले. कर्म करता ज्ञान या तिन्ही चिन्ह, तिन्ही गुणाचे 3 लोक कसे असतात, तिन्ही गुणांमध्ये कसे फसतात, त्यांचं ज्ञान तुला दिलं. माझ्या आत्मस्वरूपाचं ज्ञान पण तुला सांगायला तुला मी सगळं सांगितलं. ऐका, दाविले तुझं सुजन चक्रवर्ती, तू राजा ज्ञानाचा. चक्रवर्ती म्हणजे राजा. सुजन मध्ये तर बुद्धिमान अधिकारी पुण्यवान आहेस अर्जुना, म्हणून मी तुला निवडले, म्हणून तुला चक्रवर्ती म्हटलंय इथं. म्हणाला मधला प्राण पक्षी उडून जातो, ज्याला मोक्ष तो प्राण बाहेर येत नाही. पण ज्यांचा अभ्यास नाही, ज्याला निग्रह नाही, ज्याला साधू दीक्षा नाही, ज्याला श्रद्धा नाही, ज्याला तप नाही, ज्याला वैराग्य नाही, त्याला मोक्ष जन्मात मिळत नाही. हा अभ्यास काहीतरी ऐकलेला पुढच्या जन्मामध्ये त्याला जावंच लागतं. मग हे पुण्य पुढे कामा येतं. साधूच्या कुळात चांगल्या कुळात जन्म येतो, मनुष्य येऊन येते, पण जन्म येतो मोक्ष नाही झाल्यावर. पण त्यांना नरक नाही, येऊ नाही, भगवंत न्यायला येतात. त्यांना जे आत्मचिंतन ऐकत ऐकत आयुष्य संपवतात त्याला येऊ नाही येत, यमाचे दूत पण नाही येत. स्वतः भगवंत पिंजरा घालते ज्ञानाचा भोवताली आणि न्यायला येतात आणि त्या भक्ताला घेऊन जातात. बुद्धिर्भेदम रतिश्चैव गुणस्त्रिविधं शृणु. बुद्धिर्भेदम रतिश्चैव गुणस्त्रिविधं शृणु. प्रोच्यमान्यशेषेण पृथक्त्वेन धनंजय. अर्जुना तुला सांगू काय देवा? बुद्धिर्भेदम रतिश्चैव, बुद्धीमध्ये त्या योगानं जे धृती धैर्य जे गुण आहेत ना, त्याचे पण 3 प्रकार आहेत. तुला गुणाचे सांगितले आतापर्यंत. आता बुद्धीच्या मध्ये जे धैर्य असतं त्याचे पण 3 प्रकार सांगतो. धृतिश्चैव, धृती म्हणजे धैर्य, आणि त्या धैर्याचे पण 3 प्रकार आहे. तुला आधी गुण सांगते 3, आता धैर्य 3. बुद्धिर्भेदम धृतिश्चैव गुण स्त्रिविधं शृणु. गुणाच्या योगानं बुद्धीमध्ये झालेले धृतीचे 3 प्रकार तुला सांगतो. गुणाचे सांगितले. हो माऊली, कळालं. किती छान. हो माऊली. सगळं 3 शेषेन पृथक्त्वेन धनंजय. प्रोच्यमान्य शेषेन, वेगवेगळे रूप तुला सांगतो. पृथक्त्वेन भिन्न भिन्न. धनंजय काय नाव म्हणजे देव धनंजय पार्था क्रीट. मोहाची वेढून माधवी संदेहाच्या अगवी लेवो निलेनी. अविद्येच्या गावी मोहाची वेढून मधवी. बाबा जी बुद्धी अविद्येच्या गावात मोहाच म्हणजे मोहाचं वस्त्र घालून बसली. बाबा मोहाची वेढून मधवी म्हणजे मध संशय. संदेहाची अगवी लेवो निलेनी. अहंकार संशयाचे लेणे घातले तिनं बुद्धीनं, आणि तशी सजून बसली बुद्धी. कोणते अलंकार? अहंकाराचे, संशयाचे. अहंकाराचा अलंकार घातला. तुम्ही घालता सोन्याच्या चप्पल हार, बुद्धीने घातला अहंकाराचा अलंकार. पाहिला मध्ये एक अलंकार बुद्धीमध्ये आहे, देवरी आहे. मोदी सोन्याचा हार, मध्ये अहंकाराचा हार. तुला यमाचा मार करावं, आत्मचिंतनात यावं, बुद्धीला प्रगल्भ करावं, तिला भगवंताकडे न्यावं, तिला अध्यात्म द्यावं, तिला पावन बनवावं. त्या बुद्धीला तपश्चर्या करायला लावी. तिच्याकडून नाम धर्म, बुद्धी म्हणजे जीवात्मा, तिच्याकडून सगळं तप करून द्यावं आणि तिला ब्रह्म करावं. मग शांत स्वरूपानं उरावं.
त्याला दे त्याला दे त्याला दे, हे माझं आता आणलं माझं सोनं माझ्या लेकीला देते. किती वत्ती तिच्यावर. तिच्या घरी ढीग आहे की का मर नाही इकडे ढिगावर बसलीच ना तुझी कमडी इमडी काय असेल ते ढिंगावडी काम नसते. मरा तिकडे आम्हाला काय 2 पैसे असं तर त्याचं पुण्य आपल्यासाठी घ्यावं. ढिगावडी काय वत्ती तू का कमी का लोंडा वगैरे काम आता तिथंच वत्ती पुन्हा मर जयाची बरव जया दिसा पाहे सावयव ती बुद्धीची ही धाव त्रिधासे. तया आत्मबुद्धीची बरव त्रिधा असे. मग कोणत्या लोकांची बुद्धी 3 प्रकारची असते? ज्याला आत्मनिश्चय नाही, ज्याला संशय मी कोण आहे, ज्याला संदेह आहे, त्रिधा वृत्तीचा. आत्मनिश्चय म्हणजे काय देवा? मी कोण? मी परमात्माचा आहे. मी अनात्मा नाही आणि दिसलेलं रस्य खरं नाही. वृत्ती व्यवहार करते ते विकारा वाचून नाही, ते आकाराकडे जाते अविद्ये वाचून नाही, तिच्यात मोह आहे पापा वाचून नाही, तिला संशय येतो भ्रमा वाचून नाही आणि ती देहाला माझं म्हणते भेदा वाचून नाही. अभेदामध्ये आत्मभाव आहे. जेव्हा तू आणि मी म्हणतो बुद्धी भक्ती करा ते कथ काही करा, पण तू आणि मी हे द्वैत आहे. द्वैत म्हणजे वृत्ती आहे, वृत्ती म्हणजे व्यवहार आहे, व्यवहार म्हणजे विकार आहे, विकार म्हणजे अज्ञान आहे, अज्ञान म्हणजे जड जडपण आहे. भगवंताची जाणीव कुठे? अज्ञान म्हणजे जगतभाव, ब्रह्मज्ञान म्हणजे आत्मभाव. चलो मोहाची वेढवणी मधली संदेहाची आगमी लिहून लेणी आत्मनिश्चयाची बरवा जया आरिसा पाहे सावयव. आत्मनिश्चयाची बरं. अर्जुना, ज्या वेदांताच्या चिंतनानं गुणाला सोडणारा जो साधक तो आत्मनिश्चय करतो, देहबुद्धीचा वादवतो. तो आत्मनिश्चय केला तो ज्ञानी होतो, तो माझ्याकडे येतो, सोला पाहतो, स्वानंद पदावर येतो, एकरूप होतो, अभेदात जातो, भेद मावळतो, त्याला मी कळतो. मग पुन्हा काय देवा म्हणतो तुला ऐक. आत्मनिश्चयाची जया आरसा पाहे सावयव. बघा खूप सुंदर आहे. एक एक शब्द ऐकून घेऊ. चला खूपच बेस्ट आहे. मी थांबते थोडस. तुम्हाला धाव त्रिधा असे. मग त्या साधकाला ती बुद्धी 3 प्रकाराकडे चालली आहे, 3 प्रकाराने व्यवहार करायली, ते त्याला दिसतं कळतं आरशात. आणि ही त्रिविधपणा नको मला, म्हणून मला एकच करायचं, एका ठिकाणीच राहायचं, त्रिधाभाव नको, म्हणून तो आत्मनिश्चय करतो. आणि त्या आरशामध्ये बुद्धी असं 3 ठिकाणी वाटल्या चालली, विभागला चालली, त्याला दिसती, त्याला ते कळतं हे भाग बुद्धीचा आहे, मी बुद्धी नाही. बुद्धीच्या पुढे परमात्मा आहे, तुम्ही तिला तिकडे न्यायचं आणि त्रिधाभाव बंद करायचा आणि आत्मरंगात रंगायचं, बुद्धीला ब्रह्मपद द्यायचं आणि थांबायचं. परमार्थ सफल झाला, आयुष्य सार्थकी बंध, भेद निवृत्त झाला, भेद संपला, अनादिकालचा अज्ञानाचा डाग धुतला, अभेदात्मक भाव जागा झाला, वृत्तीचा निराश केला आणि आत्मनिश्चयाचा जो तो निश्चय जो अंतःकरणाचा तो परिपूर्ण गेला. आत्मनिश्चय अंतःकरण करत असत जीवात्मा. मी आत्मा आहे, मी अनात्मा नाही, मी व्यवहार करत नाही, मी व्यवहार माझा नाही, हा 3 गुणाचा. म्हणून धरती हे 3 रूप तिचे सुद्धा, बुद्धीचे सुद्धा 3 गुणामुळे 3 रूप झाले आणि 3 प्रकार बुद्धी चालली. हे धर्म बुद्धीचे आणि हे वर्म मला नको, मला त्या बुद्धीला तिकडे न्यायचं, एकाकार करायचं, ब्रह्माकार ठेवायचं, 3 प्रकार नको मला. त्या आरशात दिसली बुद्धी अशी अशी आहे, त्रिधा नको मला, म्हणून आत्मनिश्चय बरं आहे.
ज्या बुद्धीनं संशयरूपी अलंकार घातले ते पण नको त्या बुद्धीला. वरच्या ओळी सांगितलं संशयरूपी अलंकार घातले तिनं. बापरे, अंबा जागा ठेवला तिनं. ते अलंकार नको, तो भाव नको. त्या बुद्धीला अंबा ठेवायचं नको. मग तिला चिंतनात आणायचं, वेदांत तिला पटवून द्यायचा, संतांच्या संगतीत तिला जगायला शिकवायचं आणि वेदाच्या अभ्यासात तिला मोरवायचं, तिला स्वरूपामध्ये ठेवायचं, देहातलं काढायचं, अविद्येला तोडायचं, संशयाला सोडायचं, ब्रह्मज्ञानाला जोडायचं, बुद्धीला स्वरूपामध्ये थांबवायचं, आत्मनिश्चय करायचा. देहनिश्चय होता बुद्धीचा, मी देहच आहे, हा भाव बंद करायचा. जेव्हा देह मी नाही तर सुख दुःख पण होत नाही. जेव्हा मी देह आहे, सुख दुःख वाचून काहीच भोगता येत नाही. आत्मसुख तर होतच नाही, वृत्ती ईश्वराकडे जातच नाही, तिची अविद्या संपतच नाही आणि तिला त्रिधा गुण टाकताच येत नाही. म्हणून मला माझ्या स्थितीत राहायचंय. माझी स्थिती आत्मस्थिती, माझा भाव आत्मभाव, नो की देव, नो की जडभाव, नो की विकारता, नो की आंबा, काहीच नको. मग भाव जो शब्दाविना असतो, जो आत्मनिश्चय तयार होतो, जो आत्मभाव बुद्धीमध्ये सतत प्रगट होतो. देहभावाला क्षण मात्र जागा राहत नाही, कारण अविद्या भस्म झाली, आत्मनिश्चय बुद्धीने केला, आत्माराम प्रगट झाला, बुद्धीचा परमात्म्याचा संयोग झाला. मग मी तो आहे असा अनुभव आला. शब्दाचा पडे गेली बुद्धी, गुणाला सोडून दिलं तिनं. त्या गुणातीत झाली, तिथं परमात्मा आहे, तिथं गेली, तिथं तदाकार झाली, ब्राह्मी स्थिती आली, स्वरूपाची ओळख झाली, आनंदाची दिवाळी झाली. फार गरज आहे. आणि या देहात तो आत्मभाव जागा व्हावाच, वेदांतात राहावाच, तोला अनुभव यावा सोचा. आत्मानुभूती म्हणतात. याचे लोक म्यूट काढतात. मीही काय एक तिहे ठाई, न किजेचे येत पायी जगा माझे. बघा, अगा सत्वादी गुणी इही काय एक तिही ठाई, न किजे येत पायी जगा माझी. अर्जुना, हे जे जग दिसत ना, तिन्ही गुणाशिवाय बनले का रे? नाहीच आहे. हे काय, हे सगळं जे दिसत आहे हे गुणामुळेच आहे रे अर्जुना. ऐका, तिही ठाई न की जे येत पाही जगा माझी. जगामध्ये जे जे काय आहे प्रकृती आहे, प्रकृती तीन गुणाचीच आहे आणि गुणा वाचून काहीच नाही. आणि गुणाचा पलीकड मी आहे आणि तू गुणामध्ये राहतोस तर माझ्यापाशी येत नाहीस. अंशामध्ये थांबती, रंगात रंगून जाती. मग ती कशाचा कसा मिळत नाही. आणि वेदांत सांगतात, वाघ वेदांत म्हणजे काय, चौधरी माहिती का, गोष्टीन गप्पा. इथं पोटी कवन काष्ट असे सृष्टी, तैसे ते कैची दृश्य पोटी त्रिविधा धेनो हे. ही दृश्य जी आहे ना, तीन गुणानं बनलेलं आहे. सांग बरं, कोणच्या लाकडाच्या पोटात लागली नाही? बघा, आगी नमस्ता पोटी कवन काष्ट असे सृष्टी. सांग बरं, ह्या जगामध्ये कोणचं लाकूड आहे त्याच्या पोटात अग्नी नाही? तू लाकडा लाकूड घासलं ते अग्नी प्रगट होतो. तसं तीन गुणामध्ये जगत प्रगट होत. बापरे, बुद्धी केली त्रिगुणी, धतीसी ही वाटली तैसीच असे. म्हणून ती गुणी बुद्धी केली त्रिगुणी, धतीसी वाटणी तैसीच केली. म्हणून तीन गुणामध्ये पण बुद्धी असते, सत्वर तमात असते. तीन गुणाने प्रकृती आहे, तीन गुणाची सृष्टी आहे आणि ह्या प्रकृतीत पण तीन गुण आहेत, पण बुद्धी पण तीन गुणातच आहे. तीन टांग गुणाचे
त्याशिवाय कोणतीच वस्तू होत नाही. आणि हा ते पंचगतातले ह्याच्यामध्ये पण वृत्ती 3 गुणच आहे. आणि 3 गुणाला तू बनलायस, कोणत्या ना कोणत्या गुणात अडकलायस. गुण सोडून ते धती म्हणजे धैर्य, त्याचे पण 3 प्रकारचे आहेत, ते तुला सांगतो. चला पुढे. तेचे एक वेगळाने एथ तिन्ही अलंकारणे, सांगितलेलं उपायले भेदले पणे. धतीची पण वाटे तशीच केली धैर्य. त्या धैर्याचे 3 भाग तुला सांगतो, समजावून घे आणि मुक्त हो अर्जुना. सांगितले उपायले भेदले पणे, तेच एक वेगळाने एथ छिन्नी अलंकारणे. त्या धृतीचे पण 3 गुणाने 3 रूपाने वेगळे वेगळे भाग आहेत, ते तुला सांगतो. परे बुद्धी धृतीया दोही भागा माझी धनंजया, आदी रूप बुद्धीची भेदाशी करू. धृतीचे 3 रूप आहेत, ते तुला सांगतो. बुद्धीमध्ये भेद कसा आहे ते तुला सांगतो. धैर्य म्हणजे काय पण सांगतो. गुणाचे प्रकार सांगितले, गुणाची शक्ती सांगितली, गुणाचं रूप सांगितलं. गुण 3 प्रकारचे आहेत, त्यासारखे 3 गुणात बुद्धी आहे. आणि 3 बुद्धीचे पण अजून धृती म्हणजे धैर्याचे 3 भाग आहेत, ते तुला सांगतो. आणि आत्मचिंतनात तुला पुढे पुढे नेतो. तुला सोडून तुला पुढे आणायचे, तुला जीवन मुक्त करायचे, तुझ्या निमित्ताने जगाला पण मुक्त करायचे. गुणाला सोडतात कसे, गुण कसा बाजूला जातात, गुण कसा संपतात. गुण बुद्धीमध्ये असून ते आपल्यावर कसे हवे होत नाहीत. गुण येतात जातात. प्रकृती म्हणजे गुणाचीच आहे, गुणाशिवाय प्रकृती नाहीये, व्यवहार गुणाशिवाय नाहीये. पण अर्जुना, गुण तुमच्यावर कधीच हवे होणार नाही, असा अध्यात्माचा लाभ आहे. गुण येतात जातात, कार्य होतो, पण त्या गुणाचा पगडा ज्ञानी महात्म्यावर होत नाही. कारण ज्ञानीच्या बुद्धी गुणात नसती, गुणातीत असते, म्हणून ते गुण त्याच्यावर हवे होत नाही. व्यवहार होतो, बाजूला जातो, सुख दुःख तिथे प्रगट होत नाही. ज्ञानी गुणात रमत नाही, गुणाचा आविर्भाव त्याच्यावर होत नाही आणि गुणाचा संबंध तो ठेवत नाही, कारण त्याचा संबंध परमात्म्याशी असतो, देहाशी नसतो. गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. वावली ज्ञानेश्वर महाराज की, महाराज की जय. चला हॅलो.